DGCA बद्दल मला शंका आहेत। तिथं असणारे काही अधिकारी आणि VSR या कंपनी चं लागेबंद असल्यामुळे VSRला वाचवण्याचा प्रयत्न हा तिथं कुठंतरी हा DGCAच्या अधिकाऱ्यांकडनं होऊ शकतो। तिथले मंत्री, त्यांचा प्रभाव, त्या मंत्रींचे नेते, त्यांचं VSRचं नातं, या सगळ्या गोष्टींबद्दल मी त्यांना तिथं सांगितलेलं आहे। ॲरो जी कंपनी आहे ज्याच्या माध्यमातून हे विमान VSRचं देण्यात आलं त्याच्याबद्दल पण बोललो। असे बरेच डिटेलमध्ये 20 मिनिटं तरी आमची चर्चा तिथं झालेली आहे। अपेक्षा करूया याच्यातून काय ना काहीतरी त्या ठिकाणी मार्ग निघेल। आणि त्यांना असंही मी बोललेलो आहे, आम्ही आमचा लढा हा कुठेही राजकीय न करता सामाजिक दृष्टिकोनातून दादांना न्याय देण्यासाठी असाच आम्ही पुढं त्या ठिकाणी घेत जाऊ। त्यासाठी जिथं लागेल तिथं तुमचं सहकार्य असेल आणि जर आक्रमक पद्धतीने राज्य सरकारने या बाबतीत जर पाठपुरावा केला आणि आमच्या लढ्याला जर तिथं आमचा लढा लागलाच नाही आणि सरकारनेच हा लढा लढला तर माझ्यापेक्षा दुसरं कुणी नसेल जो आनंदी असेल। त्यामुळे त्यासाठी प्रयत्न करावे असंही त्या ठिकाणी मी बोललेलो आहे। ज्याचा रेफरन्स तुम्ही त्या ठिकाणी करत आहात हा अहवाल केंद्र सरकारकडनं येणारा अहवाल आहे। कारण DGCA केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणारी एजन्सी आहे आणि त्यांची जी एजन्सी AIBB तर त्यांच्याकडनं अहवाल खरं तर आज यायला पाहिजे, पण तो उद्यापर्यंत येईल अशी अपेक्षा आपण सर्वजण करू। त्याबद्दल मी फक्त त्यांना सांगितलेलं आहे, पण तो विषय केंद्र सरकारचा असल्यामुळे केंद्र सरकारकडनंच कुठंतरी प्रेशर तिथं दिलं गेलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। आता काही दिवसांपूर्वी जे या देशाचे जे स्टेट एव्हिएशन मिनिस्टर आहेत मुरली मोहोळ साहेब, त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की महिना होण्यापूर्वीच तो अहवाल तिथं येईल। अपेक्षा आहे उद्यापर्यंत तो अहवाल येईल। फक्त अहवाल देत असताना कुठे थातोर मातोर अहवाल देण्यासाठी अहवाल जर त्यांनी दिला तर हे उचित ठरणार नाही। महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं या अहवालाकडे लक्ष आहे। डिटेलमध्ये अहवाल येणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यातच सोमवारी सकाळी 11 वाजता मुंबईमध्ये मी एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स तिथे घेणार आहे याच गोष्टींबद्दल, पण अजून डिटेलमध्ये जाऊन त्या ठिकाणी घेणार आहे। त्यामुळे कृपा करून मी केंद्र सरकारच्या मंत्र्यांना व तसंच राज्य एव्हिएशन मिनिस्टर मुरली मोहोळ यांना सांगतो, काही झालं तर थातूर मातूर अहवाल न आणता डिटेलमध्ये प्रायमरी अहवाल हा उद्यापर्यंत तिथं यावा अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे।